नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 8वीची घे मायेभू ही कविता अभ्यासणार आहोत. तर कवितेचे कवी आहेत सुरेश भट. त्यांचा परिचय पाहूया. सुप्रसिद्ध कवी, गझलकार सुरेश भट यांचे खरे सामर्थ्य त्यांच्या राजकीय सामाजिक आशयाच्या कवितांतून जाणवते. रूपगंधा, रंग माझा वेगळा, एल्गार, झंझावात हे त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांनी गझल या रचनाबंधाचा निष्ठापूर्वक स्वीकार व प्रसार केला. त्यांच्यामुळे गझल हा प्रकार मराठीत अत्यंत लोकप्रिय झाला. काफला या संपादित काव्यसंग्रहात त्यांच्या काही निवडक गझलांचा समावेश आहे. तर आता पाहूयात आपण कवितेमध्ये काय दिले. मातृभूमी आपणाला वाढवते, सर्वांगाने घडवते. आपल्या जीवनात आई इतकेच मातृभूमीला अनन्यसाधारण महत्व असते. त्यामुळे मातृभूमीविषयीच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी काय नि किती करावे असे कवीला सतत वाटत राहते. प्रस्तुत कवितेत आपल्या अंतःकरणातील मातृभूमीविषयीचा अतीव आदर कवीने अतिशय गौरवपूर्ण रीतीने व्यक्त केला आहे. चला तर विद्यार्थ्यांनो, कवितेला सुरुवात करूया. कवितेचा भावार्थ पाहूया. तर सुरुवातीच्या 2 ओळी बघा. गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे, आणील आरतीला हे सूर्य चंद्र तारे. बघा, गे मायभू म्हणजे हे मातृभूमी, पांग फेडणे, उपकार फेडणे. तर कवी इथे काय म्हणतायत, हे मातृभूमी, मी तुझे सारे उपकार फेडीन आणि तुझी आरती करण्यासाठी तू जशी अलौकिक आहेस तशाच अलौकिक साधनाने म्हणजेच आकाशात असणारे सूर्य चंद्र तारे या साऱ्या गोष्टी पृथ्वीवर आणीन आणि तुझी तेजो आरती मी करेन. पुढे पहा. आई तुझ्या पुढे मी आहे अजून तान्हा, शब्दात सोड माझ्या आता हळूच पान्हा. तान्हा लहान मूल. इथे कवी काय म्हणतायत, हे मातृभूमी, तू माझी आई आहेस, माऊली आहेस. तुझ्या अंगाखांद्यावर खेळणारे अजूनही मी लहान बाळ आहे. तुझ्या माझ्या शब्दांमध्ये तुझा तेजस्वीपणा हळूच सोड. तुझ्या मायेच्या दुधाने माझे शब्द माखू देत, असे ते कवी म्हणतायत. पुढे पाहूयात. आई तुझ्या पुढेही माझी व्यथा कशाला, जेव्हा तुझ्यामुळे ह्या जन्माचा अर्थ आला. पुढे कवी म्हणतायत, हे आई, हे माता, तुझ्या पुढे मी माझ्या वेदना, माझ्या अडचणी, व्यथा म्हणजे वेदना, अडचणी. हे आई, तुझ्या पुढे मी माझ्या वेदना, माझ्या अडचणी मांडणार नाही, कारण तुझ्यामुळेच तर माझ्या जीवनाला खरा अर्थ प्राप्त झाला आहे. तुझ्यामुळे माझे जीवन धन्य झाले आहे. पुढच्या ओळी बघा. मी पाय धूळ घेतो जेव्हा तुझी जराशी, माझी ललाट रेषा बनते प्रयाग काशी. पायधूळ घेणे, चरण स्पर्श करणे, ललाट रेषा भाग्यरेषा. इथे कवी म्हणतायत, मी जेव्हा तुझ्या चरणांना स्पर्श करतो, तुझी जराशी पायधूळ घेऊन मी माझ्या कपाळी, माझ्या माथ्यावर जेव्हा लावतो, तेव्हा माझे नशीब जणू काशीचे पवित्र स्थान. तुम्हाला काशी माहित आहे, ज्या वाराणसी उत्तर प्रदेश मधील काशी, म्हणजेच तिथे 3 नद्यांचा संगम गंगा, यमुना व सरस्वती, हे पवित्र धार्मिक स्थळ. जेव्हा मी तुझी जराशी पायधूळ घेऊन माझ्या कपाळी लावतो, माझ्या माथ्याला लावतो, तेव्हा माझे नशीब जणू काशीचे पवित्र प्रयाग क्षेत्र बनते. पुढच्या ओळी पहा. आई तुझी अशी मी रोज गाणी, माझी तुझ्या दुधाने गेली भिजून वाणी. तर इथे कवी काय म्हणतायत, हे मातृभूमी, हे माझी आई, मी रोज तुझ्या गौरवाची गाणी गाईन. माझी भाषा, माझी वाचा तुझ्या दुधाने भिजून गेली आहे. माझे शब्द तुझ्या दुधाने नाहून गेले आहेत. तर ही झाली आपली गे मायभू कविता. तर याची मध्यवर्ती कल्पना काय बघा मित्रांनो. ज्या भूमीवर आपण जन्म घेतो ती मातृभूमी आपणाला प्रिय असते. भारत देश ही भारतीयांची मातृभूमी आहे.
तिचे ऋण आपल्यावर आहे. मातृभूमी ही आपली दुसरी आई आहे. मातृभूमीच्या ऋणातून आपण कसे उतराई होऊ, ऋणातून कसे मुक्त होऊ, त्यासाठी आपण काय करायला हवे, हा कवीचा हृदयभाव या कवितेत व्यक्त झाला आहे. तसेच कवीच्या मनातील मातृभूमीचा अपार आदर अतिशय ओजस्वी शब्दात व्यक्त झाला आहे. तर विद्यार्थ्यांनो, अशाच नवनवीन कवितेच्या भावार्थासाठी तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कविता आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. थँक्यू.